कसं वाटतं सांगायची गरजच नाहीये. आज आहे आमची अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस. तर मी तुम्हाला सांगेन की तो आयटम कितीचा. आलो आम्ही आता मूवी बघायला. अख्खं थिएटर आहे ना खाली बघून असं वाटते प्रायव्हेट. हॉस्पिटलमध्ये आलो कसा पार वाकडा तिकडा, बॉडी पार दुखत होती, झोप नाही काय नाही. तिथं पपईचा पाला नाही दिला आणि आमच्या गोष्टीने बनवून आणलाय शिरा. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज सोमवार आहे 30 जून 2025. तर आज सकाळी मी निघालोय दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. सो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाऊयात आणि हा आजचा दिवस म्हणजे दिवसाचा आरंभ करूयात आपण, कारण की हा दिवस खूप मोठा असणार आहे आणि सेलिब्रेशनने भरपूर असणार आहे. छान असं मित्रांनो दर्शन झालेलं आहे. दर्शन आणि अभिषेक पण केलेला आहे. जसं की मित्रांनो आज आहे आमची अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस. 30 जून 2024 ला आमचं लग्न झालं होतं आणि 29 जूनला 2024ला आपण वर्ल्ड कप पण जिंकला होता आणि आमची रिंग म्हणजे एंगेजमेंट पण होती, हळदी पण होती. सो म्हणजे ओव्हरऑल ना खूप आनंदाचं वातावरण होतं आणि आजही तसंच आहे. सो 1 वर्ष झालंय, खूप छान वाटतंय. खरं सांगतो कसं वाटतं सांगायची गरजच नाहीये, सगळं चेहरा सांगतोय. पण खूप मजा आली. ठीक आहे, आता दर्शन केलं दगडूशेठ गणपती बाप्पाचं आपण, कारण की दरवर्षी म्हणा किंवा गणपतीमध्ये म्हणा जसा वेळ भेटेल जसा बर्थडे असेल तर आपण जातो दगडूशेठला, कारण की खूपच आमची भक्ती आहे त्याच्यावरती. सो आणि आज आम्ही अभिषेक वगैरे केला होता. सो छान वाटलं. आपण आलेलो आहे वाडेश्वर पानेरमध्ये. म्हणजे आज जरा काहीतरी नाश्ता वगैरे वेगळा करा, म्हणजे काय म्हणतात ना का आपण घरी खातो, सध्या तर घरीच खातो सगळं, बरोबर हो की नाही वैशू? जवळ मॅक्सिमम तर आपण रोजच घरीच खातो नाश्ता जेवण वगैरे. ओके, आणि आपल्या माझी किंवा आमच्या वैशूची पण अशी इच्छा नसते की ॲनिव्हर्सरी बाबा कुठेतरी बाहेर जाऊ उमलट नाही, असं तिथे काय खूप असं एक्सपेन्सिव्ह वगैरे वगैरे. ते म्हणले काय नाही, ओके एवढं असं तसं दगडूशेठला जाऊ, अभिषेक करू, पुढं बघू कसं काय होतं. आणि मी म्हटलं होतं की आपण नाही का मूवी प्लॅन वगैरे करू. तर मूवी पण एवढे भांगर आलेले आहेत ना, मूवी बघण्याची इच्छा नाही आहे, बरोबर का वैशू? त्यामुळे आपण चांगला असेल तर वाडेश्वर पानेर चांगलं असेल तर कुठलं चांगलं आहे पिक्चर? चांगला असेल तर बघूया, बघू. आणि आता म्हणजे असं होऊन कसं आहे ना, आम्हाला पबचं वगैरे तिकडं तर काही ते तर नाहीच आमच्या ह्याच्यात, नाही तर आम्हाला आवडतच नाही जायला. शोमध्ये आपल्याला ना म्हणजे बरंच काय मागवलेलं आहे, 3-4 आयटम मागवलेले. ठीक आहे, टेस्ट चांगली पाहिजे. जर नसेल तर मी तुम्हाला सांगेन की तो आयटम कितीचा. मित्रांनो विषय काय ना, म्हणजे बाकी सगळं खाल्लं आपण, ठीक आहे, 4 ते 5 आयटम खाल्ले, ते सगळे भारी होते, नो डाऊट ॲट ऑल. पण एक आयटम अजिबात आवडलेलं नाही आहे. नाव नाही घ्यायचं. 48 रुपयाचा आयटम आहे आणि अजिबात आवडला नाही. बाहेर आपले 12 रुपयाला चहा भेटतात, 1 नंबर भेटतात कडक, किंवा आपल्या घरी करतो तो बेस्ट. आमच्या वैशूला आधी येत नव्हता, लग्नाच्या आधी तिला मी शिकवला चहा कसा बनवायचा, त्यानंतर ती बनवायला लागली चांगला चहा. पण हा 48 रुपयाचा एकदम बकवास चहा आहे. छान अशी आहे ना, मस्त पेट पूजा झाली आणि आता निघालोय. आता माहित नाही म्हणजे कसं जसं होईल तसं होईल. आपल्याला काय प्लॅनिंग वगैरे काहीही नाहीये, जे डोक्यात येईल ते करायचं आज. हा मग काय तर लोडच यायचं नाही जास्त. घरी जास्त करून म्हणजे बसायचा प्लॅन नाही आपला. सो काही ना काहीतरी करत राहायचंय, बाकी विषय संपला. आता निघालो घरी, पेटपूजा झाली आहे. सो थोडंसं आता परत चेंज वगैरे करून पुढच्या ह्याला काहीतरी निघूयात, कारण नाश्ता वगैरे झालेला आहे. चहा तेवढा फक्त बकवास होता वाडेश्वरला. चहा फक्त चहाचं भात करावं काहीतरी, बाकी काय नाही. बाकी काय लोकांना प्यायचं, लोक पितील, नाही तर नाही पिणार, आपल्याला काय करायचंय, बरोबर का नाही? तो टी बॅग वाला चहा. हा म्हणजे असं वाटलं की तो चहा काही चहाच नव्हता, लय भंगार चहा होता. जाऊ द्या, मुर्द्या नाव नाही ठेवायचं जेवणाला, पण चहा जरा चांगला करा, बाकी विषय नाही. ठीक आहे, चलो. बाकी लय आनंदित आहे.
खुश आहे, मजा आहे. काय करायचं मग आता आलोय पिक्चर बघायला. आलो बघायला जारण, कारण की दुसरे कोणते बघायला नव्हतं. तर जारण आपला मराठी मूवी आहे ऑब्विसली. मग बघू, त्याला म्हणलं बघूयात तरी. आणि खूप 90 रुपये तिकीट आहे फक्त. हॉरर म्हणजे ब्लॅक जादूवरती वगैरे आहे समथिंग. गेल्यानंतर बघू आणि कळवू तुम्हाला. आणि तर सांगतो, आत्ता बघितलं आम्ही आमच्या स्क्रीनच्या इथं फक्त दोघंच आतमध्ये, आणि आम्ही दोघं म्हणजे मंडे आहे ना, त्यामुळं जास्त काय लोक यायचे नाही. पण 4 जण पिक्चर चालू करतात. एनिवे चलो, आपल्याला फक्त एन्जॉय करायचं आहे. मस्त नाश्ता वगैरे तर मगाशीच झाला आहे, मजबूत दाबून नाश्ता केला. थोडंसं घरी गेलो, गाडी चेंज केली, कारण की आपल्याला 2 व्हीलर यायचं होतं. कारण की एवढा घाण इंदोडच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो ना, म्हटलं नाही आता गाडी ऑपरेशन दिवसभर. आता गाडी लावली घरी, दुसरी गाडी घेऊन आलो आपण मस्तपैकी. म्हणलं आता मूवी बघू आणि मग जाऊयात. रात्री एक स्पेशल प्लॅन आहे, तुम्हाला कळेलच. ठीक आहे, आणि बघूयात आता जारण मूवी कसा आहे. अख्खं थिएटर आहे ना खाली बघून असं वाटते प्रायव्हेट, आपण नाही का प्रायव्हेट मूवी, म्हणजे म्हणजे आपलं स्वतःचं प्रायव्हेट थिएटर आहे. आणि आपण आलो मूवी बघायला, एन्जॉय करायला. मस्त लय भारी फिलिंग. अरे असं सोमवारी वगैरे यायला, वीकडेजमध्ये यायला ना, हीच खरी मजा आहे. भारी वाटतं. असं कधी आपण सुट्टी काढून येतो ना, ते म्हणलं पण छान वाटतं मला. तर असे खाली सिनेमा थिएटर असेल ना तर लय मजा येते. माहित नाही, पण एकदम बेकार आहे ना, एक्स्ट्रीम आजारी पडलेलो मी. म्हणजे मूवीला जसं गेलो ना, तिकडे तर AC सोडलेलंच आहे, पण मला सकाळपासून आहे ना जरा अशी कणकण आल्यासारखं वाटत होतं. आणि ते एक्स्ट्रीम मध्ये हे झालं. नंतर 2 पॅरासिटामॉल खाल्ल्या घरी आल्यानंतर. तेव्हा कुठं आत्ता आहे ना बरं वाटतंय. पण काय माहिती, सगळी ना हाडं मसल दुखायला लागलेत, देव जाणो. पण मग अशी खूप जास्त ताप होता, आणि आता ताप नाही आहे. आणि कसं आहे ना, आज एक तर ॲनिव्हर्सरी, वैशीला मी नाराज नाही करू शकत, कारण कधीच आम्ही कुठं जात नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि आज मी जसं म्हणाल तसं ॲटलिस्ट तिने केलं. दगडूशेठला गेलो, दगडूशेठवरनं मूवीला गेलो. मी जसं म्हणजे आम्ही ॲक्च्युली थोडासा विचार करूनच म्हटलं की आम्ही ॲक्च्युली ते चिअर पॅलेस हाऊस वगैरे अशा टाईपमध्ये असतं ना, की बाबा सेलिब्रेशन हाऊस वगैरे, तर तिथं आम्ही चेक केलं होतं 2,500 समथिंग होतं. म्हटलं काय करायचं त्याचं, म्हटलं त्या ऑलरेडी त्यांचं सेटअप आहे, आणि म्हटलं मजा आहे त्यामध्ये. म्हटलं आपण दिवस पूर्ण चांगला सोबत घालूयात आपण. तर आईचा विषय होता आणि मस्त मजा आली. फक्त आता थोडंसं एक्स्ट्रीम कंडिशन होती जरा, तेवढंच फक्त वाईट होतं. बाकी सगळं एकदम ओके होतं, एकदम छान. मला आहे ना तीराला यायचं होतं, म्हणजे तीरा जे हॉटेल आहे आपल्या वाकडमध्ये, तर तिथं यायचं होतं. जवळपास वैशू मला लग्न झाल्यापासून मला म्हणते की मला तीराला जायचे. शपथ सांगतो, एवढी अंडरस्टँडिंग कुठून आली देव जाणू त्याच्यामध्ये. अजिबात ती कधी म्हणली नाही. आणि आज खूप दुखत आहे, म्हणजे एक्स्ट्रीम मला ताप वगैरे लय बेकार आलेली आहे. अजून पण नाही ना हाडं वगैरे दुखतात आहे, त्यात पाऊस चालू आहे, त्यामुळे म्हणून हे असं आलो. आणि चालू आहे मग आता जेवण वगैरे, कारण आम्हाला पब वगैरे काही जमत नाही ना. आज डे 4था दिवस आहे आज हॉस्पिटलमध्ये. काय नाही, रूमचा फोटो घेतो. आता कोण म्हणता आत्ता आला काय मिक्स केलं, काहीतरी मिक्स करायले. नमस्कार मित्रांनो, जय शिव. एवढी ताकद तर नाही आहे. आणि आज 4था दिवस आहे हॉस्पिटलमध्ये आलो कसा हे तुम्हाला तर
आय थिंक मला माहीत नाही मी सांगितले की नाही, पण ॲनिव्हर्सरीच्या दुपारनंतर जी कळा लागली मला, ठीक आहे, अचानक सडनली बेड पकडला, तो पकडलाच. आणि मग त्याचं डोलो वगैरे खाल्ले मी, सजेस्ट केलं होतं मला, आणि म्हणजे डॉक्टरनी सजेस्ट केलं होतं. डोलो 3-4 खाल्ल्या तरी माझं तो एक्स्ट्रीम ताप आणि एक्स्ट्रीम फिवर आणि एक्स्ट्रीम बॉडी पेन राहतच नव्हता. आता आपल्याला त्यातली काहीच कल्पना नाही. ती आखी रात्र म्हणजे मी पार म्हणजे कळीमध्येच काढली. पार असा पार वाकडा तिकडा बॉडी पार दुखत होती. झोप नाही, काय नाही, मला नाही, वैशूला नाही. वैशू काळजी घेत होती मस्त. तिने ते कापड असतं ना ओलं, ते डोक्यावर टाकणं वगैरे ते सगळं केलं, पण तरी सोय नव्हती काय. म्हणजे लिटरली मी सांगूच शकत नाही, एवढा घाण होत होता. असं त्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटलला आल्यानंतर जे काय रूममध्ये बसवलं तर म्हणजे की एक सलाईन लावून घेऊ, बघू काय होतं वगैरे. म्हणजे सलाईन लावायच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ब्लड सॅम्पल वगैरे घेतले आणि रिपोर्ट आला डायरेक्ट. जे प्लेटलेट्स असतात त्या कमी झाल्या. इट मीन्स दॅट डेंग्यू. सो आपण किती 1,40,000 होतो तेव्हा चालू होतं, त्यामुळे ते कमी झालं होतं. तर दुसऱ्या दिवशी 78,000 आलं. आणि पहिल्या दिवशी त्यांनी काय म्हणजे फक्त टेस्ट केली होती, तर तेवढं काही एवढं हे नव्हतं बरोबर. त्यानंतर 1,40,000, त्यानंतर 98,000 आणि त्यानंतर परत 78,000 होती. आणि आता कुठं ती 1,28,000वर आलेली चौथ्या दिवशी. मग अचानक वाढली आणि थोडा ताप वगैरे थांबला. अजून पण म्हणजे बोलता वगैरे जास्त येत नाही आहे, पण ही अपडेट आहे सध्या तर. पण वैष्णवी लय साथ दिली. आई पप्पा ॲक्च्युली इथं नाही आहे. आई पप्पा आहे गावाला. आईला जर मी सांगितलं असतं की डेंग्यू झाला, आईनी डेंग्यूचं नाव ऐकूनच आई फार बिथरली असते. आईला मी म्हटलं प्लेटलेट्स कमी झाल्या, बाकी काय. सॉरी आई, पण ते सांगणं गरजेचं, कारण की पप्पांचे हालावा होते. म्हणजे पप्पांना जास्त करून ट्रॅव्हलिंग जमत नाही. आले तर मग त्यांना सुधारत नाही 2-4 दिवस. ते नको व्हायला म्हणून म्हणलं की ठीक आहे वैशू करते मॅम. सो वैशूने वर्क फ्रॉम होमच केलं आपल्या इथूनच. सो इथे घेऊन येते डबा वगैरे सगळं. आणि इथून कारण की घर पण जवळ आहे, सो काय म्हणजे वाद नाही आहे. पण लिटरली छान वाटला. आयुष्यात कधी कोणाला डेंग्यू. आणि माझ्या म्हणजे माहितीप्रमाणे किंवा जसं मला आठवतं आहे तसं लास्ट टाईम मला सलाईन लावलेलं 12-13 वर्षांपूर्वी डिप्लोमाच्या आला. इथे ज्यावेळेस टाके पडले होते तेव्हाच. त्याच्यानंतर बहुतेक नाहीच. म्हणजे सलाईन वगैरे लावणं, सलाईन लावून बेजार झाले 4-5 चेंज झाली. आणि ते सांग सलाईन लावून बेजार झालं. पण आमच्या वैशूने लय कष्ट केले. थँक्यू काय करायचं लागतं मला. आहे ना, ही जी खिडकी आहे ठीक आहे, त्या खिडकीतून खाली आहे ना पाणीपुऱ्याला फालुदावाला ती इथं बसती. म्हणजे मला हे खाऊ वाटायला लागले, ते खाऊ वाटायला लागले, खाऊ का? मग खा की, मला नाही खायचं, तुला तर खायचं आहे ना, खा म्हणलं. म्हटलं त्यात विचारायचं आहे काय. गेली आत्तानी घेऊन आली त्यातली गेली बाई. खा. कालच ओमकार श्रीकांत भेटायला आलेले आणि संतोष दादा पण आला होता भेटायला. ओमकार श्रीकांत आलेत आणि गेम खेळत बसले. गप्पा मारल्या आधी 1-2 तास, नंतर गेम खेळायला गेले. परत आले, परत तासभर गप्पा मारल्या, परत गेले. ते डेंजरस म्हणला, पण मजा आली.
सगळे आजार व्हावे पण डेंगू नाही व्हावा. लिटरली वैताग आला म्हणजे पूर्ण बॉडी खचून जाते खचून. आज 5वा दिवस आहे. काय ते ड्रॅगन फ्रूट नुसते ड्रॅगन फ्रूट. थांब कसलंय नाही लागलं. दररोज ड्रॅगन फ्रूट किवी डाळिंब इथं पपई वगैरे. इथं पपईचा पाला नाही दिला. हां ठीक जाऊ बरं ठीक आहे ठीक आहे. पण हे एवढंच सध्या तरी चालू आहे. बाकी जेवण वगैरे सगळं चालू आहे. आणि आपलं असं नाही झालं की खूप एक्स्ट्रीम कंडिशन जी की ओमकारच्या याच्यामध्ये होती की त्याला उलटी वगैरे सगळं झालेलं. तर आपलं उलटी वगैरे नाही झालं. चांगली गोष्ट आहे. आणि लवकर डिटेक्ट झालं आणि लवकर आपण आलो. जास्त घरी नाही काढले आपण. काय म्हणलं तुम्ही? मी बोललो मला म्हणते बंद कर. आज आहे ना 5व्या दिवसाचा 5वा दिवस. रात्रीचे आहे ना जवळपास 8-8:30 वाजले. आणि आमच्या गोष्टीने बनवून आणलाय शिरा. खूप छान बनवून आणलाय. पण हो मस्त शिरा बनवून आणलाय. छान वाटतं. आत्ता कुठे जरा मला थोडेसे तर यायला वाटतंय. पण तरी सुद्धा प्लेटलेट्स काउंट कमीच आहे. दे ना. आणि सोबत काय आणले माहिती का? खूप जणांनी सजेस्ट केलेलं असं. तुम्ही गेस करा आणि तुम्हाला कळेल सुद्धा काय आहे. वेगळं सांगायची गरज नाही आहे. ते सांगले ते प्यायचे सकाळ सकाळ. बाकी काय नाही. पण थोडंसं एक अंडर ऑब्झर्वेशन म्हणू शकतो किंवा उठल्यानंतर थोडंसं तोल जाणं ते अजून पण होतं. ते चालूच आहे. आज शुक्रवार आहे तरी. अरे आणि वैशूने लिटरली पंचायतचे सीझन 1 सीझन 2 बघितला आणि आम्ही पंचायत सीझन 4 संपवला. कसा होता पंचायत? छान होतं. मला एकदम 4 सीझन बघायला भेटले कंटिन्यू विदाउट गॅप. सजेशन मी दिलं ना की पंचायत बघ म्हणून. क्रिमिनल जस्टिसचं पण तसंच झालं ना. हां 3 पाहिले आणि 4था ते रिलेटेबल नव्हते कुठलेच. पण छान वाटलं. असं आणि भरपूर सिरीज मूवीज चालूच आहे. कारण की स्टडी वगैरे तर काय करू शकत नाही आपण अशा अवस्थेमध्ये. पण पिक्चर वगैरे बघू शकतो. दुसरं करणार काय? बुक्स वगैरे तर आपल्याला वाचताना म्हणजे ते बघताना झोप येते. काय करणार? झोपून तरी किती वेळ झोपणार असा विषय. पण चालू आहे सध्या. आता गुलकंद बघतो मूवी मराठी फ्रायडे नाईट. आता आज दिवस आहे 6वा. अजिबात ताप नाही आहे. बॉडी एक पण नाही आहे. काहीच नाही आहे सध्या तरी. आता फक्त प्लेटलेट्स चेक करतील म्हणजे ब्लड घेऊन जातील. चेक करतील. इफ वाढलेल्या असतील देन आपल्याला सोडतील. नसतील वाढलेले ते पुढची मेडिकेशन चालू करतील. नो आयडिया ॲट ऑल. लेट्स सी. तो पण डाळिंब खाऊन घेऊयात. भूकले लागली तो. आणि आमची वैशू पण जाईन आता नाश्ता आणायला. पोहे एवढशी केवढे. हां ठीक आहे घेऊन ये लवकर. भेटणारे डिस्चार्ज झाले तरी आता. प्लेटलेट्स काही कमी अजून पण थोडे कमी झाले अजून. पण ताप वगैरे अजून बॉडी एक हे ते काहीच नाही आहे सध्या. अजून लोळच आहे. देतील आता मग जरा आवरून निघू. देत आहेत फायनली 6व्या दिवशी डिस्चार्ज. हे काढतील आता. बाकी समरी ते रिपोर्ट हे ते बनवणं चालू आहे. फाईल हां मग पाणी द्यावं लागलं ताण लागली. हां हे 6 दिवस आहे ना कसे गेले खूप कळले.
पहिले 3 दिवस नाही कळले, नंतरचे 3 दिवस कळले कसे गेले. हॉस्पिटल छान आहे, हिंजवडी चौकातच आहे आपल्या, संजीवनी हॉस्पिटल म्हणून. छान त्यांची सोय वगैरे मस्त आहे, वॉशरूम क्लीन आहे, छान मस्त. निघू आता. हे शेवटचं काढले ना जे सलाईनचं ते बेकार काढले. करून दाखवायची काय त्यांना? परत नाही, प्रत्येक रूमला पण म्हणतो परत येऊ परत भेटू, इथं नाही. अरे निघाल, अख्खं निघाल नाही निघत. नीटला कंटाळा करू नको, तुला तसं काल तसं लावा जाऊ. एवढी काय चिडचिड बिना कामाची फालतूची. चला घ्या. चाललो फायनली घरी पोहोच. अजून एक मित्रांनो मला खूप आवर्जून सांगायचं आहे की हे बघा, मी अजून पण रिकवर फुल्ली नाही झालेलो. आज सोमवार आहे, मागच्या रविवारपासून वगैरे मी खूप वीकनेस चालू आहे. तर मला आवर्जून सांगायचं आहे की हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. मी लिटरली सांगतो, जे मिडल क्लासमध्ये लोक आहेत ना ते विचार करतात की हेल्थ इन्शुरन्स नको काढायला. म्हणजे तिथं पैसे वाचवण्यासाठी, थोडे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस एखादी इमर्जन्सी येते किंवा ICUमध्ये भरती व्हायची वेळ येते त्यावेळेस तो दुप्पट तिप्पट 4पट पैशात जातो. ठीक आहे, ते आपल्याला समजत पण नाही. आणि त्यावेळेला आपण काय करतो, आपली सेविंग पण संपते आणि आपण मग कोणाकडून तरी उधार घ्या, पाधार घ्या आणि मग ते भरा, नंतर मग ते त्यांच्या लोकांचे पण पैसे द्या. त्यापेक्षा एवढं कुठं नाही करण्यापेक्षा आणि इन्शुरन्स हे कुठेही तुमच्या घरी येऊन सुद्धा लोक काढतात किंवा ऑनलाईन पण तुम्ही काढू शकता हेल्थ इन्शुरन्स. जे कॉर्पोरेटमध्ये कामाला आहेत त्यांचं ठीक आहे, त्यांना कंपनीकडनं असतो किंवा ते स्वतःच्या आईवडिलांचं ते काढतातच किंवा त्यामध्ये कवर असतो वगैरे, बरोबर ना. तर इग्नोर नाही केली पाहिजे ॲक्च्युली ही गोष्ट. हेल्थ इन्शुरन्स हा असायला पाहिजे. आणि शॉकिंग न्यूज अशी की 60% लोक असे आहेत भारतामध्ये की ज्यांचा हेल्थ इन्शुरन्सच नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि चिंतेची बाब आहे. आय डोंट नो, पण सरकारने हे मॅन्डेटरी केलं पाहिजे की सगळ्यांचा हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. कारण की आज बघा नाही जात लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये. का नाही जात हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे, बरोबर. सो थोडासा विचार करा, खूप गरजेचं आहे, पाहिजे, विचार करा. बाकी काय मी काय सांगणार आहे ना. माझा पण आता कॉर्पोरेटमध्ये आहे मी, सो माझा होता त्यामुळे काही वाटलं नाही. माझ्या पप्पांचं मी काढलेलं आहे, माझ्या आईचा मी अजून नाही काढला, पण मी आईचा पण आत्ता या वर्षापासून काढणार आहे. सो दॅट्स इट. माझ्या वाईफचं पण कॉर्पोरेट आहेच आहे. सो तुम्ही थोडा विचार करा या गोष्टीवरती. आणि मी आता लवकरच रिकवर होईलच आशा करतो. चालू आहे मेडिकेशन वगैरे, ठीक आहे. तुम्ही पण काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्लॉग.